सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण 43 साइजचं फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग इथे बघणार आहोत। छोटी साइज असेल तर आपण अगदी इझिली कटिंग करू शकतो, पण जर मोठी साइज असेल तर आपल्याला भीती वाटते, मोठी साइज आहे, माझं कटिंग चुकणार तर नाही ना। तर बघा, घाबरण्याची काही गरज नाही। जसं आपण छोट्या साइजचं कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला मोठ्या साइजचं कटिंग करायचं आहे। फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आपण अगदी इझिली मोठ्या साइजचं कटिंग करू शकतो। तर चला, आज आपण 43 साइजचं संपूर्ण पेपर कटिंग इथे बघणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। पहिल्यांदा आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया। इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची इथे घ्यायची आहे। ह्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। मोठी साइज असेल तर ब्लाउजची पूर्ण उंची आपल्याला इथे जास्त घ्यायची आहे। इथे मी 14 इंच घेतलेली आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस ब्लाउज रेडी होईल त्यावेळेस आपली ब्लाउजची उंची बरोबर 14 इंच येईल। ओके, तर बघा, मग 15 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ आखून घेत आहे। खालचा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घेते, म्हणजे बाकीची मापे टाकायला आपल्याला सोपं जाईल। आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। ओके, मागील गळ्याची उंची 10 इंच आहे, त्यामुळे इथे मी शोल्डर 5 इंच टाकणार आहे। आलं लक्षात? ज्यावेळेस तुमचा डीप गळा असतो त्यावेळेस तुम्हाला शोल्डर हे कमी टाकायचं असतं, तर इथे मी 5 इंच शोल्डर टाकणार आहे। त्याचबरोबर शोल्डर पट्टी 2.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे मी घेणार आहे आणि 3 इंचावरती मार्किंग करणार आहे। ओके, तिथून क्रॉस मध्ये आपल्याला मागील गळ्याची उंची टाकायची आहे। तर बघा, इथे 10 इंच मागील गळ्याची उंची आहे, तर इथे 10 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला मागील गळ्याची रुंदी इथे घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार मागील गळ्याची रुंदी घेऊ शकता। इथे मी 2.5 इंच मागील गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेणार आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला मागील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी राऊंड शेप देऊन घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। ओके, आता यानंतर आपल्याला मुंडा खोलीचं माप टाकायचं आहे। हेवी साइज आहे त्यामुळे आपण इथे मुंडा खोली 6.5 इंच घेणार आहोत। ओके, तर बघा, इथे 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्याचबरोबर वरती जे आपण शोल्डर 5 इंच टाकलेलं आहे तेच मार्किंग मी खाली करून घेतलं, जेणेकरून मुंडा खोलीची लाईन सरळ येईल। आणि बघा, मग या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे। आता आपल्याला छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। 43 साइज आहे, म्हणजे 43 साइज आहे, 43चा चौथा भाग येतो 11.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। यानंतर आपण जे मुंडा खोलीचं माप टाकलेलं आहे 6.5 इंच, तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून आपली छाती घेराची लाईन सरळ येईल। आणि बघा, मग सरळ लाईन इथे आखून घेणार आहे। आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे। कमर घेर आहे 35 इंच, 35चा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि छाती घेराची आणि कमर घेराची लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे। छाती घेराची आणि कमर घेराची लाईन जोडल्यानंतर आपल्याला 1 इंचचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे। बघा, खाली 1 इंच आणि वरती 1 इंच घेऊन आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। ओके, ही पट्टी 1 इंचाची आहे त्यामुळे मी डायरेक्ट पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। तिरकी लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला इथून बघा 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथून 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मग या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत। टक्सची मापे घेण्यासाठी बघा, आपण जे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे आणि टेप सरळ ठेवायचा, टेप फोल्ड करून मध्यवर्ती खूण करून घ्यायची आहे। ओके, दोन्ही साईडला आपल्याला टक्सची रुंदी अर्धा इंच घ्यायची आहे। ओके, आणि बघा, इथून वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टक्सची उंची टाकू शकता, खूप कमीही उंची घ्यायची नाही आणि खूप जास्तही घ्यायची नाही। ओके, आणि बघा, मग टक्सची उंची मी इथे टाकलेली आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतली। त्यानंतर आपण अर्धा इंचाचे टक्स टाकलेले आहेत, तिथे सुद्धा पट्टीने या पद्धतीने लाईन मी आखून घेतलेल्या आहेत।
तर बघा मग या पद्धतीने आपण बॅकनेकची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर बघा मग बॅकनेकचं कटिंग आपण करून घेतलेलं आहे. आता आपण फ्रंट नेकचं कटिंग करून घेऊया. फ्रंट नेकचं कटिंग करण्यासाठी आपल्याला पेपर हा मोठा लागणार आहे, कारण मोठी साईज आहे त्यामुळे. ओके, तर बघा नॉर्मल जो पेपर असतो त्याच्यापेक्षा मी हा पेपर थोडासा मोठा घेतलेला आहे. तर बघा पहिल्यांदा इथे ब्लाउजची पूर्ण उंची घेणार आहे 14 इंच प्लस 1 इंच आणि 15 इंचावरती मार्किंग करणार आहे. ह्या साईडला सुद्धा 15 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेणार आहे. सरळ लाईन आखल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा पेपर कट करून घ्यायचा आहे. तर बघा मग एक्स्ट्रा पेपर कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपण बॅकनेकला शोल्डरचं माप 5 इंच टाकलेलं आहे. पुढे सुद्धा आपण 5 इंच टाकणार आहोत. तर बघा मग 5 इंचावरती शोल्डर टाकलेला आहे. त्याचबरोबर शोल्डर पट्टीचं माप आपण 3 इंचावरती टाकणार आहोत. 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यामुळे. ओके, आता तिथून आपल्याला क्रॉस मध्ये पुढील गळ्याची उंची टाकायची आहे. पुढील गळ्याची उंची इथे मी 6.5 इंच घेतलेली आहे आणि पुढील गळ्याची रुंदी 2.5 इंचावरती टाकायची आहे. तर बघा मग पुढील गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंच टाकलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेणार आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे पुढील गळ्याचा शेप द्यायचा आहे. इथे मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. ओके, या पद्धतीने राऊंड शेप दिलेला आहे. आता आपल्याला मुंडा खोलीचं माप टाकायचं आहे. तर बघा 6.5 इंच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे. तर 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. ओके, आता वरती जे आपण शोल्डर टाकलेला आहे 5 इंच तेच माप मी खाली टाकून घेतलं आणि मुंडा खोलीची लाईन आखून घेत आहे. आता यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे. छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ते घ्यायचं आहे. छाती घेरा आहे 43 इंच. 43चा चौथा भाग येतो 11.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, आलं लक्षात. छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेतलेला आहे. छाती घेरा आहे 43 इंच. 43चा चौथा भाग येतो 11.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आलं लक्षात. आता बघा आपण जे मुंडा खोलीचं माप टाकलं 6.5 इंच तेच माप मी इथे टाकलेलं आहे, जेणेकरून छाती घेराची लाईन सरळ येईल. आणि बघा लाईन सरळ आखून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे. कमर घेरा आहे 35 इंच. 35चा चौथा भाग येतो 9.25 इंच प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, आणि बघा मग छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ओके, जसं बॅकनेकला आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा पट्टीच्या साहाय्याने मी इथे 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. आता आपल्याला पुढील मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर बघा पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करणार आहे. किती? 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. बघा इथून 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा मग इथे पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत. तर बघा योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. किती? 2.5 इंचाचं मार्किंग आपल्याला दोन्ही साईडला करायचं आहे. तर बघा दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला इथे छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे. आलं लक्षात. छाती घेरा आहे 43 इंच. 43चा 10वा भाग येतो 4.25 इंच प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे. ओके, इथे मी पाव इंच घेतलेला आहे आणि 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता इथून वरती 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला या पद्धतीने योगपट्टीचा शेप द्यायचा आहे. तर बघा तुम्ही या पद्धतीने जर योगपट्टीचा शेप दिला तर अगदी परफेक्ट आपला योगपट्टीचा शेप येतो. तर बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा शेप मी देऊन घेतलेला आहे. बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा शेप आपण देऊन घेतलेला आहे.
आपण इथे छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव इंच घेतलेला आहे. तुम्ही अर्धा इंच सुद्धा इथे घेऊ शकता. अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा आपला शेप याच पद्धतीने येणार आहे. आलं लक्षात? बघा मग पाव इंच एक्स्ट्रा येणार आहे आणि या पद्धतीनेच आपला शेप येणार आहे. ओके, आलं लक्षात? आता आपल्याला टक्स पॉइंट उंची इथे टाकायची आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कशा पद्धतीने टक्स पॉइंट उंची काढू शकतो. सपोज तुमच्याकडे 4 टक्स ब्लाउज असेल तर 4 टक्स ब्लाउज मध्ये जो आपण मेन टक्स टाकतो त्या टक्सची उंची आपल्याला ते मोजून घ्यायची आहे. ती कशी घ्यायची ते सांगते. शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा आणि शोल्डर पासून त्या टक्स पर्यंत आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे आणि ती जी उंची येईल ती तुमची टक्स पॉइंट उंची असणार आहे. ओके, सेम ऍज इट इज तुम्ही कटोरी ब्लाउज वरून सुद्धा टक्स पॉइंट काढू शकता. ओके, आता लक्षात घ्या प्रत्येकाचाच टक्स पॉइंट हा सेमच येईल असं नाही, तो वेगवेगळा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ज्या व्यक्तीचा ब्लाउज शिवायचा आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून तरी तुम्हाला टक्स पॉइंट उंची घ्यायची आहे किंवा त्या व्यक्तीच्या ब्लाउज वरून तुम्हाला टक्स पॉइंट उंची काढायची आहे. ओके, आता बघा इथे मी 9.5 इंच टक्स पॉइंट उंची टाकलेली आहे. 9 इंच टक्स पॉइंट उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि पट्टीने सरळला आखून घेणार आहे. ओके, सपोज तुम्हाला व्यक्तीच्या अंगावरून टक्स पॉइंट उंची काढणं शक्य नसेल किंवा तुम्हाला ब्लाउज वरून सुद्धा टक्स पॉइंट उंची काढणं शक्य नसेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने टक्स पॉइंट उंची काढू शकता. मुंडा खोलीची आणि योगपट्टीची लाईन जी आहे त्या लाईनीचा मध्य इथे काढायचा आहे. ओके, तुम्ही बघू शकता मध्य काढल्यानंतर सुद्धा सेम टक्स पॉइंट उंची आपली इथे येत आहे. ओके, आलं लक्षात? आणि बघा जे आपण खाली छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घेतलेला आहे सेम मार्किंग ऍज इट इज आपल्याला वरती टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने. ओके, आणि सरळला आखून घ्यायचे आहे. हा झाला आपला मेन टक्स. ओके, आता या टक्स पासून ह्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या साईडला सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचाचं मार्किंग आपल्याला 4 वेळा करायचं आहे. लक्षात राहू द्या, 4 वेळा आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. बघा 2 जागी आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलं. आता बघा इथून खाली आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि इथून क्रॉस मध्ये बघा आपल्याला या पद्धतीने टेप ठेवून इथे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. बघा आपण 4 ठिकाणी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. इथून इथे 1.5 इंच, इथून इथे 1.5 इंच, इथून वरती 1.5 इंच आणि इथून खाली 1.5 इंच अशा प्रकारे आपण 4 ठिकाणी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. ओके, आता कोणते पॉइंट जोडायचे आहेत ते नीट बघा. बघा हा पॉइंट मी इथे जोडून घेतला आणि हा पॉइंट मी फुल मुंडला जोडून घेतलेला आहे. ओके, आलं लक्षात? आता लक्षात घ्या आपण ज्यावेळेस ब्लाउज वरती टक्स टाकतो त्यावेळेस आपण हे 3 टक्स जे आहेत ते पाव इंचावरती टाकत असतो. म्हणजेच एक टक्स आपला अर्धा इंचचा होणार आहे. ओके, इथे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते. पाव इंचाचं मार्किंग करून या पद्धतीने आपण ब्लाउज वरती डायरेक्ट टक्स टाकत असतो. ओके, बघा या पद्धतीने आपण हे 3 टक्स पाव इंचाचे टाकत असतो. ओके, आणि हा जो खालचा मेन टक्स आहे, ओके, हा टक्स जो आहे तो आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे. ओके, म्हणजेच बघा ह्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि ह्या साईडला 1 इंचावरती. ओके, कारण हेवी साईज आहे त्यामुळे आपण इथे 1 इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे. ओके, आता बघा हा जो पूर्ण टक्स जो आहे तो आपला किती झाला 2 इंचचा. बरोबर, बघा 2 इंचचा टक्स झालेला आहे. ते 2 इंच आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण टक्स टाकतो त्यावेळेस हे मार्जिन तिथे कव्हर होत असतं. ओके, आता लक्षात घ्या वरती जो हा अर्धा इंचचा टक्स आहे तो टक्स टाकल्यानंतर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला इथे सुद्धा अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. ओके, वरती अर्धा इंच मार्जिन वाढवलेलं आहे आणि खाली आपण 2 इंच मार्जिन वाढवलेलं आहे या पद्धतीने. आलं लक्षात? आणि हा जो टक्स आहे तो आपल्याला या पद्धतीने असा वाढवून घ्यायचा आहे. तर बघा मग या पद्धतीने आपण फ्रंट नेकची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आपण कटिंग करून घेऊया. तर बघा मग इथे फ्रिल गळा मी कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक पट्टी सुद्धा इथे मी कट करून घेतलेली आहे. आता लक्षात ठेवा हा भाग ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग
पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. बघा इथून इथपर्यंत. ओके, हा भाग वाढवायला अजिबात विसरायचं नाही अस्तरावरती. हा भाग ज्यावेळेस तुम्ही अस्तरावरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. ओके, राहील लक्षात. हा भाग नक्की लक्षात ठेवून वाढवून घ्या. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे या पद्धतीने. ओके, आता बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. बाहीची उंची इथे मी 7 इंच घेतलेली आहे. प्लस जर तुम्ही साध्या बाहीचं कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि सपोज तुम्ही अस्तरच्या बाहीसाठी कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. ओके, आणि बघा मग पट्टीने सरळला नाखून घेत आहे. आता यानंतर आपल्याला टाकायची आहे बाहीची घडी. परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची ते सांगते. आपण छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, बरोबर. तर 43चा चौथा भाग येतो पावणे 11 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, किती होणार 12.25 इंच. तर 12.25 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, किती होणार पावणे 12 इंच, बरोबर. तर पावणे 12 इंच ही आपल्या बाहीची घडी येणार आहे. मोठी साईज आहे त्यामुळे आपल्या बाहीची घडी सुद्धा मोठीच येणार आहे. ओके, त्यामुळे इथे पावणे 12 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आलं लक्षात. खाली सुद्धा पावणे 12 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि बघा मग पट्टीने या पद्धतीने सरळला नाखून घेत आहे. आता यानंतर आपल्याला टाकायचे आहे कॅफ हाईट. ओके, मुंड्यांचे शेप देण्यासाठी आपल्याला जे अंतर घ्यायचं असतं ओके ते आपल्याला इथे टाकायचं आहे. तर बघा कॅफ हाईट कशी काढायची. छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेला आहे, बरोबर. ते किती आलं 12.25 इंच. तर 12.25 इंच कुठे येत आहे ते या पद्धतीने चेक करायचं आहे. ते तिरका ठेवून आणि जिथे 12.25 इंच येत आहे तिथे तुम्हाला मार्किंग करायचं आहे. ओके, सेम मार्किंग ह्या साईडला सुद्धा मी करून घेतलेलं आहे आणि पट्टीने सरळला नाखून घेत आहे. आता यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे. दंडघेराच्या निम्मे प्लस आपण इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, बरोबर. दंडघेर आहे 6.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, आणि बघा मग कॅफ हाईटचा आणि दंडघेराचा पॉइंट आपल्याला जोडायचा आहे. ओके, आता यानंतर आपल्याला इथून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आता बघा आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे. तर 1 इंच जे आपण घेतलेलं आहे ते सोडून मी ह्या लाईनचा मध्य इथे काढलेला आहे आणि मध्यापासून वरती पट्टीने सरळला नाखून घ्यायची आहे. ओके, आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनचे 3 समान भाग करायचे आहेत. तीनही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने आपल्याला 3 भाग करायचे आहेत. मी इथे अंदाजे केलेले आहेत. तुम्ही टेपच्या सहाय्याने सुद्धा इथे 3 भाग करू शकता. ओके, तर तुम्ही बघू शकता मी अंदाजे इथे 3 भाग केलेले आहेत तरी सुद्धा अगदी परफेक्ट आपले 3 समान भाग इथे आलेले आहेत. ओके, आता बघा आपल्याला ह्या 3 पॉइंट मधून पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. बाहीचं कटिंग करताना बाही पुरत नाही किंवा बाही कमी पडत असेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे बाही कटिंगचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट बाहीचं कटिंग करण्यास मदत होईल. ओके, तर बघा मग इथे मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा मग बाहीचं कटिंग मी करून घेतलेलं आहे. आता बघा हा जो शेप आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला आला पाहिजे. ओके, बघा किती सुंदर शेप आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला देखील प्रयत्न करायचा आहे शेप देण्याचा. तर बघा मग आपण अगदी स्टेप बाय स्टेप बाहीचं कटिंग इथे बघितलेलं आहे. ओके, तुम्हाला मी बाहीचं कटिंग परफेक्ट दाखवलेलं आहे. आपण बॅक नेकचं सुद्धा कटिंग परफेक्ट बघितलेलं आहे. त्याचबरोबर आपण फ्रंट नेकचं सुद्धा कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे. ओके, तर बघा 43 साईजचं अगदी संपूर्ण पेपर कटिंग आपण इथे बघितलेलं आहे. ओके, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ शोधावे लागणार नाहीत. ओके, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.